श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध दशक 17वा. प्रकृती पुरुष समास 8वा. तत्वनिरसन. श्रीराम. नाभीपासून उन्मेष वृत्ती, तेची परा जाणिजे श्रोती, ध्वनी रूप पश्यंती हृदयी वसे. श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की नाभीपाशी जे मूळ स्फुरण होते ती स्फूर्ती म्हणजे परावाचा होय. हे श्रोत्यांनी जाणून घ्यावे. हृदयाच्या ठिकाणी ध्वनी रूपाने असणारी ती पश्यंती वाचा होय. कंठापासून नाद झाला, मध्यमा वाचा बोलिजे त्याला, उच्चार होता अक्षराला, वैखरी बोलिजे. श्रीराम. कंठस्थानी जो नाद उत्पन्न होतो त्याला मध्यमा वाचा म्हणतात आणि मुखावाटे अक्षराचा जो उच्चार होतो तिला वैखरी वाचा असे म्हणतात. नाभीस्थानी परावाचा, तो चिठाव अंतःकरणाचा, अंतःकरण पंचकाचा निवाडा ऐसा. श्रीराम. नाभीस्थानी जेथे परावाचा असते तेच अंतःकरणाचे स्थान समजावे. आता अंतःकरण पंचकाचा निवाडा असा आहे. निर्विकल्प जे स्फुरण, उगेच असता आठवण, ते जाणावे अंतःकरण जाणती कळा. श्रीराम. निर्विकल्प म्हणजे मनात काही कल्पना नसताना सहज जे स्फुरण होते तेच अंतःकरण होय. हे जाणीवमय असते. अंतःकरण आठवले, पुढे होये नवेसे गमले, करू न करू ऐसे वाटले तेची मन. श्रीराम. अंतःकरणात सहज आठवले तेथे अंतःकरणाचा प्रत्यय आला. नंतर एखादी गोष्ट करू की न करू असे वाटले तेच मन होय. संकल्प विकल्प तेची मन, जेणे करिता अनुमान, पुढे निश्चयो तो जाण रूप बुद्धीचे. श्रीराम. मन हे संकल्प विकल्पात्मक असते. त्यामुळेच कल्पना केली जाते. पुढे जो निश्चय केला जातो ते बुद्धीचे रूप जाणावे. करीनची अथवा न करी, ऐसा निश्चयोची करी, तेची बुद्धी हे अंतरी विवेके जाणावी. श्रीराम. एखादे कार्य करीनच अथवा करणारच नाही असा अंतरात निश्चय जी करते ती बुद्धी होय. ती विवेकाने अंतःकरणात जाणून घ्यावी. जे वस्तूचा निश्चय केला, पुढे तेची चिंतू लागला, हे चित्त बोलिल्या बोला यथार्थ मानावे. श्रीराम. वस्तूचा जो एकदा निश्चय केला त्याचेच पुढे चिंतन होऊ लागले. चिंतन करणारे ते चित्त होय. हे यथार्थ समजून घ्यावे. पुढे कार्याचा अभिमान धरणे, हे कार्य तो अगत्य करणे, ऐस्या कार्यास प्रवर्तणे तोची अहंकारू. श्रीराम. पुढे कार्याचा अभिमान धरून हे कार्य अवश्य केलेच पाहिजे या भावनेने कार्यास प्रवर्तणे तोच अहंकार होय. ऐसे अंतःकरण पंचक, पंचवृत्ती मिळोन एक, कार्ये भागे प्रकार पंचक वेगळाले. श्रीराम. असे हे अंतःकरण पंचक आहे. या 5 वृत्ती मिळून एकच अंतःकरण असते. पण वेगवेगळ्या कार्यावरून त्याचे 5 प्रकार वेगवेगळे मानले जातात. जैसे 5ही प्राण, कार्ये भागे वेगळाले जाण, नाही तरी वायोचे लक्षण एकची असे. श्रीराम. जसे 5 प्राणही वेगवेगळ्या कार्यभागामुळे वेगवेगळे गणले जातात, नाहीतर वायूचे लक्षण गती हे एकच असते. सर्वांगी व्यान नाभी समान, कंठी उदान गुदी अपान, मुखी नासिकी प्राण नेमस्त जाणावा. श्रीराम. सर्वांगी व्यान नाभीस्थानी समान, कंठाच्या ठिकाणी उदान, गुदस्थानी अपान आणि तोंड आणि नाकाच्या ठिकाणी प्राण असे निश्चितपणे जाणावे. बोलिले हे प्राण पंचक, आता ज्ञान इंद्रिये पंचक, श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा नासिक, ऐसी हे ज्ञानेंद्रिये. श्रीराम. हे प्राणपंचक सांगितले. आता ज्ञानेंद्रिय पंचक ऐकावे. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे असे ज्ञानेंद्रिय पंचक आहे. वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे कर्म इंद्रिये प्रसिद्ध, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ऐसे हे विषय पंचक. श्रीराम. वाचा, हात, पाय, शिस्न आणि गुद हे कर्मेंद्रिय पंचक प्रसिद्धच आहे आणि शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे हे विषय पंचक होय. अंतःकरण प्राण पंचक, ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये पंचक,
पाचवे विषय पंचक ऐसी हे पाच पंचके श्रीराम. अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि पाचवे विषय पंचक अशी ही पाच पंचके आहेत. ऐसे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाण, याचा कर्दम बोलिला श्रवण केले पाहिजे श्रीराम. असे हे 25 गुण मिळून सूक्ष्म देह जाणावा, याचे मिश्रण कसे झाले आहे ते सांगितले जात आहे. ते श्रवण केले पाहिजे. अंतःकरण व्यान श्रवण वाचा शब्द विषये आकाशाचा, पुढे विस्तार वायोचा बोलिला असे श्रीराम. अंतःकरण, व्यान, श्रवण, वाचा आणि शब्द हा विषय हे आकाशाचे गुण होत. आता वायूचा विस्तार पुढे सांगितला आहे. मन समान त्वचा पाणी, स्पर्श रूप हा पवनी, ऐसे हे अडाखे साधुनी कोठा करावा श्रीराम. मन, समान, त्वचा हात आणि स्पर्श हा विषय हे वायूचे स्वरूप होय. असे हे अडाखे जाणून घेऊन कोष्टक तयार करावे, म्हणजे हे पंचीकरण नीट समजेल. बुद्धी उदान नयन चरण, रूप विषयाचे दर्शन, संकेते बोलिले मन घालून पाहिजे श्रीराम. बुद्धी, उदान, डोळे, पाय आणि रूप विषय हे तेजाचे रूप थोडक्यात सांगितले आहे. मन एकाग्र करून हे जाणून घ्यावे. चित्त अपान जिव्हा शिस्न, रस विषये आप जाण, पुढे ऐका सावधान पृथ्वीचे रूप श्रीराम. चित्त, अपान, जिभ, शिस्न आणि रस हा विषय हा जलतत्वाचा विस्तार होय. आता सावधान होऊन पृथ्वीचे रूप ऐकावे. अहंकार, प्राण, घ्राण, गुदगंध विषये जाण, ऐसे केले निरूपण शास्त्रमते श्रीराम. अहंकार, प्राण, नाक, गुद आणि गंध हा विषय हे पृथ्वीचे रूप होय. याप्रमाणे शास्त्राधारे हे निरूपण केले आहे. ऐसा हा सूक्ष्म देहे, पाहता होई जे निसंदेहे, येथे मन घालून पाहे त्यासीच हे उमजे श्रीराम. असा हा सूक्ष्म देह आहे. याचा सूक्ष्म विचार केल्याने साधक निसंदेह होतो, पण अत्यंत मन लावून जो हे सर्व पाहिल त्यालाच हे उमजेल. ऐसे सूक्ष्म देहे बोलिले, पुढे स्थूळ निरोपिले, आकाश पंचगुणे वर्तले कैसे स्थूळी श्रीराम. अशा प्रकारे सूक्ष्म देहाचे वर्णन केले. आता पुढे स्थूल देहाचे निरूपण केले आहे. स्थूलाच्या ठिकाणी आकाश 5 गुणांनी कसे वर्तत असते ते ऐकावे. काम, क्रोध, शोक, मोह, भये हा पंचविध आकाशाचा अन्वये, पुढे पंचविध वायो निरोपिला श्रीराम. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा 5 प्रकारचा आकाशाचा अन्वय होय. आता वायूचा पंचविध अन्वय सांगितला आहे. चळण, वळण, प्रासारण, निरोध आणि अकोचन हे पंचविध लक्षण प्रभंजनाचे श्रीराम. चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि अकुंचन हे पंचविध लक्षण वायूचे जाणावेत. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा, मैथुन हे तेजाचे पंचविध गुण. आता पुढे आपलक्षण निरोपिले पाहिजे श्रीराम. क्षुधा, तृषा, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे पंचविध गुण जाणावेत. आता पुढे जलतत्वाचे लक्षण सांगितले पाहिजे. शुक्लित, श्रोणी, लाळ, मूत्र, स्वेद हा पंचविध आपाचा भेद. पुढे पृथ्वी विशद केली पाहिजे श्रीराम. वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे पंचविध भेद आहेत. आता पुढे पृथ्वीचे रूप स्पष्ट केले पाहिजे. अस्ति, मांस, त्वचा, नाडी, रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म. ऐसे स्थूळ देहाचे वर्म बोलिले असे श्रीराम. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचे पंचविध धर्म आहेत. याप्रमाणे स्थूल देहाचे रहस्य येथे सांगितले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायो, आकाश हे पांचाचे 25. ऐसे मिळून स्थूळ देहास बोलिजे ते श्रीराम. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या 5 मिळून 25 तत्वे मिळून स्थूल देह बनतो. तिसरा देह कारण अज्ञान, चौथा देह महांकारण ज्ञान हे 4 देह निर्षिता विज्ञान परब्रह्म ते श्रीराम. तिसरा देह कारण हा अज्ञानमय आणि चौथा देह महाकारण हा ज्ञानमय असतो.
या चारी देहांचे निरसन केल्यावर विज्ञानमय परब्रह्म तेवढे उरते. विचारे चौदेहा वेगळे केले, मी पण तत्वां सरिसे गेले, अनन्यात्मनिवेदन झाले परब्रह्मी श्रीराम. विचाराने चारी देहांचे निरसन केले की मीपणा तत्वांच्या निरसनाबरोबरच नाहीसा होतो आणि परब्रह्माच्या ठिकाणी अनन्य अशा प्रकारे आत्मनिवेदन होते, परब्रह्माशी ऐक्य होते. विवेके चुकला जन्म मृत्य, नरदेही साधिले महत्कृत्य, भक्तियोगे कृत्य कृत्य सार्थक झाले श्रीराम. विवेकाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. नरदेहाच्या योगे आयुष्याचे सार्थक होऊन मुख्य कार्य साधले जाते आणि भक्तीच्या योगाने कृतकृत्यता लाभून नरदेहाचे सार्थक होते. इति श्री पंचीकरण केलेची करावे विवरण, लोहाचे झाले सुवर्ण परिसाचे न योगे श्रीराम. याप्रमाणे या पंचीकरणाचे विवरण वारंवार करावे म्हणजे परिसाच्या योगाने लोहाचे सुवर्ण होऊन जाईल. हाही दृष्टांत घडेना, परिसाचे न परिस करवेना, शरण जाता साधूजना साधूच होईजे श्रीराम. पण हाही दृष्टांत बरोबर नाही. परिसामुळे परिस करता येत नाही, पण साधूजनांना शरण गेल्याने आपणही साधूच होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तत्वनिरूपण नाम समास 8 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.